तुमच्याकडे पैसे येत आहेत, त्यांचा स्वीकार करा, त्यांचा स्वीकार करा. हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुमच्याकडे पैसे येऊ लागतील, तुमच्याकडे पैसे येऊ लागले आहेत म्हणून घाबरू नका. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर एखाद्या शांत ठिकाणी बसून पूर्ण लक्षपूर्वक ऐका. आज आपण असं काही ऐकणार आहोत ज्यामुळे तुमचे संपूर्ण जीवनच बदलून जाणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवट ऐकण्या अगोदर तुमच्या जीवनात देखील काहीतरी नवीन घडू शकतं. तुम्हाला काहीतरी तुमच्या जीवनात जादू घडते आहे असं वाटू शकतं. पण एक सांगू का, ही जादू नाही, हे शास्त्र आहे ऊर्जेचं. अनेकांना तर असं होतं की हा व्हिडिओ पाहताना अचानक अनपेक्षित पैशाचे मेसेजेस येतात, कुणाला संधी घेऊन येणारा फोन कॉल्स येतात, तर कुणाला लाखोंची किंमत असलेल्या आयडिया सुचतात. एका व्यक्तीला $5,000 टॅक्स रिफंड मिळाला, तर एका व्यक्तीला व्हिडिओ दरम्यानच दुप्पट पगाराची नोकरी मिळाली. आता जी तत्त्व आपण ऐकणार आहोत ती नेहमीच काम करतात. फक्त योग्य पद्धतीने वापरणं गरजेचं आहे. या क्षणी तुमचं एकच काम आहे, पूर्णपणे वर्तमानात राहणे आणि मी जे सांगते ते आत्मसात करणे. तुमची आर्थिक रूपांतरण प्रक्रिया आता सुरू होणार आहे. सगळे टेन्शन्स बाजूला ठेवा. मनाची एकाग्रता करायला सुरुवात करा. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही पैशाच्या कमतरतेसाठी जन्मलेले नाही. तुम्हाला फक्त तसे प्रोग्राम करण्यात आले आहे. नियती बदलत नाही असे म्हणतात, पण प्रोग्रामिंग एका क्षणात बदलू शकतो. तुमची सध्याची आर्थिक स्थिती ना तुमच्या नशिबात लिहिलेली होती, ना ती कायमची आहे. ती बालपणी पहिल्या 7 वर्षात तुमच्या सबकॉन्शियस मनात सेट झाली आहे. लहानपणी ऐकलेलं वाक्य, पैसे झाडावर उगवत नाही, श्रीमंत लोक लालची असतात, ते आपल्याला परवडत नाही, हे फक्त शब्द नव्हते, तर तुमच्या मनातील एक ऑपरेटिंग सिस्टम बनली आहे. पण आता आपण ती जुनी सिस्टम थांबवू. नवीन शक्तिशाली विश्वास निर्माण करणार आहोत. हा विश्वास इतका प्रभावी आहे की क्वांटम फील्ड तुमच्या ऊर्जेशी जुळण्यासाठी संधी आणि परिस्थिती आपोआप बदलू लागतात. ही कल्पना नाही, क्वांटम फिजिक्स सांगतो की जागरूकता वास्तव बदलते. जिथे तुमचे लक्ष जाते तिथेच तुमची ऊर्जा जाते आणि तेच तुमच्या आयुष्यात वाढते. मॅनिफेस्टेशनचे गुपित म्हणजे फोकस. काही मिनिटांसाठी स्वतःला आधीच श्रीमंत असल्यासारखे अनुभवा. बँक बॅलन्स किंवा अपयश यांचा विचार करू नका. आता डोळे बंद करा, खोल श्वास घ्या आणि मी सांगते ते अनुभवा. मी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे स्वतंत्र आहे. पैसे अनेक मार्गांनी सहज माझ्याकडे येत आहेत. माझे बँक अकाउंट दररोज वाढत आहे. मी समृद्धीसाठी पात्र आहे आणि ती मी स्वीकारत आहे. माझी ऊर्जा अमर्याद संपत्तीशी सुसंगत आहे. अनपेक्षित मार्गांनीही पैसे माझ्याकडे येत आहेत. माझी इन्कम सातत्याने वाढत आहे. संपत्ती निर्माण करणे माझ्यासाठी नैसर्गिक आणि सोपे आहे. आता हळूहळू डोळे उघडा. तुम्ही आत्ताच अनेक स्तरावरती बदल घडवून आणला आहे. मानसिक, ऊर्जात्मक आणि आध्यात्मिक. आधी ऊर्जा बदलते, नंतर
वास्तव बदलतं. विश्व नेहमी तुमच्या कंपनांवरती प्रतिसाद देतो, परिस्थितीवरती नाही. धैर्य ठेवा, कृतज्ञ राहा आणि स्वीकारण्यासाठी स्वतःला खुलं ठेवा. तुमच्यासाठी एक समृद्ध, सुंदर आर्थिक वास्तव तयार होत आहे. तुम्ही त्यासाठी पूर्णपणे योग्य आहात आणि विश्व तुमच्या सोबत आहे. कमेंटमध्ये नक्की लिहा, युनिवर्स माझ्यासोबत आहे. थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स. आता आपण त्याच्याशी संबंधित एक कथा बघणार आहोत. एक साधू होता. तो रोज नदीच्या किनारी जायचा आणि जोरजोरात ओरडायचा, जे हवं ते मिळवाल, जे हवं ते मिळवाल. खूप सारे लोक तिथून जात असत, पण कुणीही त्याच्या बोलण्याकडे कधीही लक्ष देत नसे. सर्वजण त्याला एक वेडा व्यक्ती असे समजत असत. एके दिवशी एक तरुण तिथून जात होता. जे हवे आहे ते मिळवाल, जे हवं आहे ते मिळवाल, हा साधूचा आवाज त्याने ऐकला. तो लगेचच त्या साधूच्या जवळ गेला. त्याने त्या साधूला विचारलं, बाबा, तुम्ही आत्ता बोलत होतात की तुम्हाला जे हवं आहे ते मिळेल. तुम्ही मला ते देऊ शकता का, जे मला हवं आहे? त्याचे ते बोलणे ऐकून साधू म्हणाले, हो बेटा, तुला जे हवं आहे ते मी तुला देऊ शकतो, पण त्या अगोदर तुला माझं म्हणणं मान्य करावं लागेल. त्या अगोदर मला हे सांग की तुला काय हवं आहे. तेव्हा तो तरुण म्हणाला, माझी फक्त इतकीच इच्छा आहे की मला एक हिऱ्यांचा मोठा व्यापारी बनायचं आहे. तेव्हा साधू म्हणाले, काही हरकत नाही, मी तुला एक हिरा आणि एक मोती देतो. त्यापासून तुला जितके हवे तितके हिरे मोती तू बनवू शकतोस. आणि असे म्हणतात, त्या साधूने आपला हात त्या तरुणाच्या हातावरती ठेवला आणि म्हणाले, पुत्रा, मी तुला या जगातील सर्वात अनमोल हिरा देत आहे. लोक त्याला वेळ असे म्हणतात. याला जलदतेने तुझ्या मुठीमध्ये पकड. याला कधीही सोडू नकोस. तू यापासून जितके हवे तितके हिरे बनवू शकतोस. तरुण काही वेळासाठी विचार करू लागला. तितक्यातच साधूने त्याचा दुसरा हात देखील पकडला आणि त्यावरती आपला हात ठेवला आणि म्हणाले, पुत्रा, याला देखील पकड. हा जगातील सर्वात किमती मोती आहे. लोक याला संयम, धैर्य असे म्हणतात. जेव्हा कधीही वेळ दिल्यानंतर त्याच्यातून तुला यश मिळत नाही, तेव्हा या किमती मोतीला तू धारण कर. लक्षात ठेव, ज्याच्याकडे हा किमती मोती आहे तो ह्या जगामध्ये सारं काही प्राप्त करू शकतो. तो तरुण गंभीर मुद्रेने साधूच्या बोलण्याचा विचार करत होता. आता त्याच्या मनानं हे ठरवलं की मी कधीही माझा वेळ वाया घालवणार नाही आणि नेहमी संयमाने काम करेन. हा विचार मनात ठेवून तो एका मोठ्या हिऱ्याच्या व्यापाऱ्याकडे काम करू लागतो. तो खूप कष्ट आणि इमानदारीने काम करतो आणि त्याच्या जोरावरती एक दिवस तो स्वतः खूप मोठा हिऱ्यांचा व्यापारी बनतो. मित्रांनो, वेळ आणि संयम हे खरोखरच हिरे आणि मोती याप्रमाणेच आहेत. कारण जर तुम्हाला मोठ्यात मोठं आपलं लक्ष्य प्राप्त करायचं असेल तर कधीही वेळ घालवू नका आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी नेहमीच संयम बाळगा. थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स.